Today it was second day of Phuoc, Vietnam, and we have visited three places. One of them is Vinpearl Safari, and really it worth. You will see the beautiful animals and birds we have never seen before, and they are kept so beautifully. They are so healthy, and the atmosphere given to them is really perfect. इट वॉज अ मॉर्निंग टाईम. सकाळीच हेवी ब्रेकफास्ट घेऊन आम्ही निघालो वेनपर्ल सफारीकडे. इथे आपल्याला सगळ्यात पहिले फ्लेमिंगोजचे दर्शन झाले आणि तिथेच आम्हाला कळले की 10 वाजता एक बर्ड शो असतो आणि तो खूप सुंदर असतो. तर आम्ही बर्ड शोकडे निघालो आणि आता तुम्ही पाहू शकता की इथे एक लेडी इन्स्ट्रक्टर आहे आणि ती बर्ड्सला इन्स्ट्रक्शन्स देते आणि ती ज्या इन्स्ट्रक्शन्स देते अकॉर्डिंगली ते ॲक्ट करतात. त्यांना फ्लाय करायला सांगण्यात येतं आहे तर ते फ्लाय करतात. त्याचप्रमाणे कधी बनाना आणायला सांगण्यात येतं आहे, कधी ते काही घेऊन येतात एक वस्तू. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्टर ती लेडी इन्स्ट्रक्टर देते आणि त्यानुसार हे बर्ड्स ॲक्शन्स करतात. सो बर्ड्स कॅन अंडरस्टँड आवर लँग्वेज. सो फर्स्ट टाईम इथे सफारीला आल्यावर मला कळलं की बर्ड्स आर व्हेरी इंटेलिजंट अँड दे कॅन अंडरस्टँड आवर लँग्वेज अँड फॉलो वॉट एवर वी आर सेईंग. ते इतका सुंदर शो पाहून आणि इतके वेगवेगळे बर्ड्स पाहून खरंच खूप आनंद झाला. बर्ड्स हे आफ्रिकामधनं, अमेरिकामधनं, वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमधले बर्ड्स होते. छोटे मोठे असे विविध प्रकारचे बर्ड्स पाहून मन अत्यंत प्रसन्न झालं. आणि ह्यानंतर एक छोटासा शो होता. इथे 2 बर्ड्स होते, एक रेड अँड ब्ल्यू, आणि त्यांच्यामध्ये लागली होती कॉम्पिटिशन की कोण सगळ्यात पहिले बॉल बकेटमध्ये टाकेल. तर सगळ्यात पहिले रेड बर्ड विन करतो, पण त्यांनी चीटिंग केली असं सगळेजण म्हणतात. आणि त्यानंतर पुन्हा एकदा छोटीशी कॉम्पिटिशन घेण्यात येते आणि मग ब्ल्यू बर्ड विन होतो. ह्यानंतर सगळे बर्ड्स ह्यांची परेड स्टार्ट होती. ऑल बर्ड्स आर कमिंग इन अ स्ट्रेट लाईन. मध्ये तुम्ही फ्लॅमिंगो पाहता ते ब्लॅक कलरचे बर्ड्स आहेत अँड व्हाईट. ऑल आर कमिंग इन अ सिंक्रोनाइज मॅनर. जसं त्यांना इन्स्ट्रक्ट केलं जातं आहे त्यानुसारच ते येतात. इथे तुम्ही फ्लॅमिंगो पाहू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स पहा, किती सुंदर बर्ड्स. हे इथे ऑस्ट्रीच आलेले आहे. ऑस्ट्रीच विच इज द लार्जेस्ट बर्ड बट इट कॅनॉट फ्लाय. तर हे सुंदर आणि मनोहर बर्ड्सचे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले. किती सुंदर रिॲक्शन्स देतात ते. आणि इथून पुढे आम्ही चाललो आहे आमच्या सफारीकडे. तर इथे आपल्याला वेगवेगळे ॲनिमल्स पाहायचेत. तर ह्यांनी एक बस केलेली आहे. तर बसमध्ये बसून आपण जायचं आहे आणि वेगवेगळ्या ॲनिमल्सला पाहायचे. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले डिअर्स दिसतात ते. तर ह्या हरणांचे कळप पहा, किती सुंदर पद्धतीने ते पाणी पितात ते आणि छान पद्धतीने एक्सप्लोअर होतात ते. तर सगळ्यात पहिला पाहिलेला प्राणी हा होता हरण. त्यानंतर जसजसं आपण पुढे जाणार आहोत तर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्स आपल्याला दिसणार आहे. सुंदर अशी सोय केली. हा पहा बंगाल टायगर. तर इथे पण तुम्हाला बंगाल टायगर दिसतोय. हा झोपलेला बंगाल टायगर आहे आणि पुढे पण तुम्हाला एक वॉकिंग करणारा बंगाल टायगर दिसणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या झोन्समध्ये घेऊन जाण्यात येतं, जिथे ह्या सगळ्या ॲनिमल्सची खूप शांतपणे, खूप व्यवस्थित निगा आणि निगराणीमध्ये त्यांची डेव्हलपमेंट केली जाते. आणि एक एक ॲनिमल्स ते रिप्रोडक्शन करून त्यांचा एक कळप तयार झाला आहे. हा छोटासा आपल्याला अस्वल दिसला आणि इथे आपल्याला दिसत आहे लायन. तर हे लायन तुम्हाला माहिती आहे दिवसातनं 20-20 तास झोपतात. तर ही लायन फॅमिली, दोन्ही लायन फॅमिलीज होत्या इथे. दुसरी जवळच लायन फॅमिली आणि दोन्ही लायन फॅमिली झोपलेल्या होत्या. जेवण वगैरे आवरून त्यांचं झोप चाललेली होती. तर इथून पुढे आम्ही चाललेलो आहो बसमध्ये आणि आम्हाला विविध प्राण्यांचे दर्शन होत आहे. तर असेच आम्ही पुढे जात होतो आणि आम्हाला आता पाहायला मिळत आहे रायनोसर्स. पण हा रायनोसर आणि तिथे असलेल्या स्टोनचा कलर एकच असल्यामुळे तो आयडेंटिफाय होणं थोडंसं डिफिकल्ट होतं. हे पहा, इथे हा रायनोसर्स आणि त्याचा बेबी. तर हे सगळ्यांना इतकं सुंदर वातावरणामध्ये ग्रो करण्यात येतं आहे की ते प्रचंड हेल्दी आहेत. आणि हे पहा नीलगाय.
ते ही नील गायचे पण कळप आहेत. सुंदर असं त्यांच्यासाठी एक शेडेड असं शेड केलेलं असतं, त्यानंतर पाणी ठेवलेलं असतं, छान व्यवस्थित त्यांची निग्रह केली जाते. आणि जी आमची गाईड होती तिने सांगितलं की त्यांना रोज आम्ही हनीसुद्धा देतो. तर ही गोष्ट मला सगळ्यात पहिल्यांदा कळली. आणि इथून पुढे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नीलगाई दिसू लागल्या. तर ह्या नीलगाय पहा, काही छोट्या काही मोठ्या अशा नीलगाय इथे चारा चरताना आपल्याला दिसतात. तर चला आपण आता पुढे जाऊया. पुढे पुन्हा एक रायनोसर्सची फॅमिली दिसली आणि चला इथे ब्लॅक अँड व्हाईट झेब्रा, खूप सगळे झेब्रा पाहिले. लाईफमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एवढे झेब्रा इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव मला मिळाला आणि किती मी खुश झाले हे मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि हा व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला पण नक्की आनंद होईल. हे पहा, छोटे छोटे झेब्रा सगळे पाणी प्यायला एकत्र जमा झालेत. किती सुंदर अरेंजमेंट केलेली आहे. खरंच मन खूप लुभावून जाते हे सगळं पाहून. तर तुम्हाला पण आनंद होत असेल. आणि ही आमची जिराफ फॅमिली, इतके सगळे जिराफ होते. बेबी जिराफ, फादर जिराफ, मदर जिराफ, सगळ्या फॅमिलीजला आम्ही पाहतोय आणि त्यांच्यामध्ये झेब्रा पण जातोय. ही पण एक फॅमिली आहे, जिराफ फॅमिली. आणि हा पहा बेबी जिराफ कसा मदर जिराफपासून लांब पळत चाललेला आहे. तर हे सगळं पाहताना मन खूप आनंदित झालं. तर हे सगळे जिराफच आहेत, काही छोटे काही मोठे, मध्ये झेब्रा आहे. सो आपण पाहू शकतो की जंगलमधले सगळे ॲनिमल्स इथे एकत्र आलेले आहेत. प्रत्येक ॲनिमलची प्रॉपर केअर केली जाते, प्रॉपर वॅक्सिनेशन केलं जातं, त्यांना एक चांगल्या प्रकारचे नैसर्गिक वातावरण दिले जाते आणि त्यामुळे त्यांची इतकी प्रचंड छान ग्रोथ झालेली आणि इतके हेल्दी आहे. हे पहा, ह्या काही गायी तुम्हाला दिसतात आहेत. पुन्हा झेब्रा आहे. आणि अशाच पद्धतीने जेव्हा आपण पुढे चाललो आहे तर आपल्याला इथे दिसतोय तो आफ्रिकन गायींचा कळप. तर पहा, ह्या आपल्या आफ्रिकन गायी तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहून घ्या. आपल्या गायींसारख्याच आहे, पण थोडीसं त्यांची हेल्दीनेस जास्त आहे. आणि ह्या कळपातून पुढे जात असताना आम्ही अजून एक्सप्लोअर करतोय वेगवेगळे ॲनिमल्स. हे पहा, हे झेब्रा तुम्हाला दिसतात, इथे जिराफ दिसतात. खूप प्रचंड मजा आली हे सगळं पाहताना आणि ते शब्दात वर्णन होऊ शकत नाही. निसर्गरम्य वातावरण, खूप सुंदर हवा आणि स्वच्छ वातावरण. आणि इथूनच पुढे व्हिएतनामी डान्स लाईव्ह परफॉर्मन्स चालू होता आणि जिथे तुम्ही ॲज अ गेस्ट इथे डान्स करू शकता त्यांच्याबरोबर. तर मला तर डान्स खूप आवडतो आणि अशी संधी मी कशी घालवणार, तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर डान्स करायला लागले. तर डान्स पूर्ण पहा आणि मग मला इन्फॉर्म करा, व्हॉट्सॲप करा किंवा कमेंट करा यूट्यूबवरती की डान्स तुम्हाला माझा कसा वाटला. हा खूपच एन्जॉयबल मोमेंट होता अँड एनर्जेटिक मोमेंट होता, जेव्हा आपण आपल्या मनातल्या इच्छा डान्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आहे अँड एन्जॉय करतो आहे. सो आय एन्जॉय माय डान्स. आणि आता वेळ आली आहे टू रिस्टोर अवर एनर्जी, अ ड्रिंक, अ कोकोनट ड्रिंक. इथे मी जिराफला थोडंसं खाऊ घातले आणि काही ब्युटिफुल असे पिक्चर्स घेतले आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघाले. तर इथून आम्हाला जायचं होतं विन वंडर्सला, जे खूपच फॅन्टसी असे प्लेस आहे आणि त्याचा व्हिडिओ मी नंतर करणार आहे, कारण एकच व्हिडिओ बनवला तर तो खूप लेंदी होऊन जाईल आणि इतका लेंदी व्हिडिओ तुम्ही पाहणार नाही. तर हे पहा, असे छोट्या छोट्या व्हेकल्स होत्या आणि इथे पहा ब्लॅक बर्ड्स आहे आणि इथे पुन्हा आम्हाला दर्शन झालेले आहे फ्लॅमिंगोचे. तर हे ब्युटिफुल फ्लॅमिंगो पहा किती सुंदर दिसतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.